हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. यावर्षी हा एक्झाम 15 जून 2025ला म्हणजेच येत्या रविवारी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झामिनेशनमध्ये जो पेपर फर्स्ट असतो आणि पेपर सेकंड असतो, या दोन्ही पेपरमध्ये चांगला स्कोअर करणं हे खूप डिफिकल्ट असतं. हाच चांगला स्कोअर विद्यार्थ्यांना करता यावा त्या अनुषंगाने काही समाजातील व्यक्तींनी या दोन्ही पेपरला सेल आउट करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज पेपर सेकंड हे दोन्ही पेपर 3.5 लाख रुपयाला विकण्याची गॅरंटी काही व्यक्तींनी दिलेली आहे. त्यांचं असं देखील म्हणणं आहे, तुम्ही पैसे आधी देऊ नका, पहिले पेपर घ्या, त्यानंतर पैसे प्रोव्हाइड करा. म्हणजे या लेवलचा कॉन्फिडन्स त्या व्यक्तींकडं आला कुठून हे देखील आपण आज पाहणार आहोत. आणि जो पेपर खरंच फुटलाय का या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. कारण MS सेट एक्झामचा पेपर फुटणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे. दरवर्षी अशा प्रकारचे न्यूज येतात, दरवर्षी आपण त्याला अफवा म्हणून सोडून देतो. पण यावर्षी या संदर्भात एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, ती व्हिडिओ क्लिप देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. सो फ्रेंड, जे विद्यार्थी MS सेट एक्झामचा अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी हे पूर्णपणे लेसन पहा, तर तुम्हाला ॲक्च्युअल रिॲलिटी काय आहे हे कळेल. सिंपल. सो फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला सेट, नेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा, डायरेक्टली पॉईंटवर येतो. MS सेट एक्झाम जो 15 जूनला होणार आहे ना, त्याबद्दल सोलापूर टाइम्स या यूट्यूब चॅनलवर एक न्यूज झपाट्याने व्हायरल होत आहे. त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे विथ प्रूफ. त्यांचं म्हणणं असं आहे की 24 तासांअगोदरच क्वेश्चन पेपर हा विद्यार्थ्यांना मिळू शकतो 3,50,000 रुपये देऊन. ठीक आहे, अशा प्रकारची एक क्लिप ही व्हायरल होत आहे. इथं म्हणले पहा, सेट एक्झाम पेपर फुटीचा प्रकार सुरूच. सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका 24 तास आधीच मिळणार. तर काय झालंय काय ते या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. सोलापूर टाइम्स या यूट्यूब चॅनलनुसार त्यांचं म्हणणं असं आहे की सेट एक्झामचा जो क्वेश्चन पेपर फर्स्ट आहे प्लस क्वेश्चन पेपर सेकंड आहे, हा क्वेश्चन पेपर 3.5 लाख रुपयात विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केला जाईल असं आश्वासन काही व्यक्तींमार्फत दिलं जात आहे. म्हणजेच त्यांचा कॉन्फिडन्स इतक्या लेवलचा आहे की पैसे पण तुम्ही आधी देऊ नका, पहिले पेपर घ्या, त्यानंतर पैसे द्या, असे देखील कॉन्फिडन्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं जातोय काही व्यक्तींकडून. आणि यामुळं होतंय काय, जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतायत त्या विद्यार्थ्यांना दडपण निर्माण होतं. जसं की मला एका विद्यार्थ्याचा मेसेज आला, खूप वाईट वाटलं. ठीक आहे, म्हणजे त्यांनी म्हणलं की म्हणजे मी पण त्यांना खूप तळमळीने शिकवत असतो. ठीक आहे, ते पण खूप तळमळीने अभ्यास करतात, कारण त्यांना एक्झाम क्वालिफाय व्हायचं असतं. रात्री 11:30-12ला देखील मला विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर ही कन्सेप्ट समजलेली नाही आहे. का तर ते अभ्यास त्यावेळेस पण करत असतात. मग इतका अभ्यास आपण येत्या 1.5-2 वर्षापासून करत असतो, आणि एक्झामिनेशनचा क्वेश्चन पेपर हा जर फुटत असेल तर या अभ्यासाची व्हॅल्यू 0 होऊन जाते. बरोबर. मग विद्यार्थी नाराज होण्याचं कारण देखील हे खूप मोठं असतं. आणि दरवर्षी अशा प्रकारच्या न्यूज तुम्हाला पाहायला भेटतात, MS सेट असेल किंवा NTGC नेट एक्झामबद्दल. ठीक आहे, मग या ठिकाणी सोलापूर टाइम्समध्ये जो व्हिडिओ दाखवला आहे त्यानुसार काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींना व्हिडिओ कॉल केलेला आहे, व्हिडिओ कॉलमध्ये ऑडिओ कॉल केलेला आहे व्हॉट्सअपमार्फत. त्या ऑडिओ कॉलमध्ये त्या व्यक्तीने आश्वासन दिलं आहे की 3,50,000 रुपयामध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज पेपर सेकंड असे दोन्ही पेपर प्रोव्हाइड केले जातील, आणि ते प्रोव्हाइड करण्याचं आश्वासन त्यांनी गॅरंटेड दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता इन केस या विद्यार्थ्यांना 3,50,000 रुपयात क्वेश्चन पेपर भेटत असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याचा फायदा काही होत नाही. मग ही क्लिप झपाट्याने व्हायरल होते, आणि जेवढी व्हायरल होईल तेवढं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. कारण का, ज्या XYZ व्यक्तींकडे तो क्वेश्चन पेपर असेल ना, तो क्वेश्चन पेपर ते सेल आउटच करू शकत नाही जर युनिव्हर्सिटीला आत्ताच याबद्दल इन्फॉर्मेशन कळाली तर. ठीक आहे, कारण या ठिकाणी पॉईंट समजून घ्या. ते व्यक्ती काय म्हणतायत, 24 तासांच्या आधी तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केला जाईल. म्हणजेच काय, ज्यावेळेस सेंटरवर क्वेश्चन पेपर अलॉट करण्याचं काम चालू असतं, ज्यावेळेस सेंटर वाईज क्वेश्चन पेपर डिस्पॅच करण्याचं काम चालू असतं, त्यावेळेस तो क्वेश्चन पेपर व्हायरल करण्याची स्ट्रॅटेजी काही व्यक्तींमार्फत केलेला आहे.
ही स्ट्रॅटेजी फेल करायची असेल, ठीक आहे, अजून पण क्वेश्चन पेपर लीक झालेला नाही हे लक्षात घ्या. अनेक विद्यार्थी काय म्हणतात, क्वेश्चन पेपर फुटलेला नाहीये, तो फुटणार आहे, हे लक्षात घ्या. क्वेश्चन पेपर अजूनही कुठल्या विद्यार्थ्याला भेटलेला नाहीये, पण तो भेटू शकतो आणि तो दिला जाणार आहे. कोणामार्फत? काही व्यक्तींमार्फत. ठीक आहे, हे होऊ नये म्हणून युनिव्हर्सिटीमार्फत ठोक पावलं उचलले जाणार आहे. कारण काही व्यक्तींनी फक्त आश्वासन दिलंय 24 तासांच्या आत तुम्हाला पेपर भेटेल. जर ती क्लिप व्हायरल झाली नसती तर कदाचित त्यांना भेटले असता. पण या ठिकाणी एक पॉईंट समजून घ्या, 3.5 लाख रुपये पेड करू नका. क्वेश्चन पेपर भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. या ठिकाणी आर्थिक परिस्थिती विद्यार्थ्यांची खूप नाजूक असते. अनेक जण तुम्हाला या ठिकाणी फसवतील. ही फसवायची पण न्यूज नाही आहे, कारण त्यांनी गॅरंटी दिली आहे की क्वेश्चन पेपर भेटेल, नंतर पैसे द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडे एवढं कॉन्फिडन्स आला कुठून, आय डोंट नो. पण युनिव्हर्सिटीने आत्तापर्यंत व्हायरल झालेले व्हिडिओ जर पाहिले असतील तर ते क्वेश्चन पेपर लीक होऊन देणार नाहीत, हे लक्षात घ्या. कारण क्वेश्चन पेपर लीक होणं इतकं पण इझी नसतं. ठीक आहे, अनेकांचे त्या ठिकाणी जॉब जाऊ शकतात, अनेकांना त्या ठिकाणी बदनामीला सामोरे जावं लागू शकतं. मग हा जो क्वेश्चन पेपर लीक होण्याचा व्हिडिओ आहे सोलापूर टाइम्सवर, तो व्हिडिओ ओरिजिनल आहे, खरा आहे, खोटा नाही आहे. पण अनेक ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामुळं युनिव्हर्सिटी डेफिनेटली ठोक पावलं उचलेल आणि 24 तासाच्या आत क्वेश्चन पेपर कुठेही रिलीज होणार नाही याची काळजी घेईल. ठीक आहे, म्हणून तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर कुठेही नाराज व्हायचं नाही, कुठेही त्या ठिकाणी डिमोटिवेट व्हायचं नाही. क्वेश्चन पेपर कुठेही फुटणार नाही याची काळजी युनिव्हर्सिटी घेईल. तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे, MSc एक्झाम क्वालिफाय होऊन तुमचं करिअर प्रॉपरली घडवायचं आहे. अनेक विद्यार्थी नाराज होतात, अशा प्रकारचा मला मेसेज अनेक विद्यार्थ्यांचे आलेले आहेत. फक्त एक मेसेज मी ॲड केला, नाराज व्हायचं नाही आहे, जे चाललंय ना ते परमेश्वर पाहतोय. ठीक आहे, आणि क्वेश्चन पेपर फुटणार नाही याची श्युरिटी आत्ताच आहे. कारण का, अनेक क्लिप व्हायरल केल्यात. मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण देखील हेच आहे. कुठं ना कुठं युनिव्हर्सिटीच्या लोकांनी यावर लक्ष दिलं पाहिजे आणि क्वेश्चन पेपर डिस्पॅच करताना कुठेही व्हायरल होणार नाही, कुठेही तो लीक होणार नाही याची काळजी युनिव्हर्सिटीच्या टीमनी घेतली पाहिजे. यामध्ये युनिव्हर्सिटीची मेजर टीम असते ना, मोठी टीम, त्यांचा दोष नसतो. जे खालचे क्लर्क वगैरे असतात ना, ती या कुठाने करतात, मोठी लोक कुठाने करत नाही, हे लक्षात घ्या. क्लर्क वगैरे असतात, त्यांच्यामार्फत या गोष्टी होत असतात. आणि एखादा युनिव्हर्सिटीचा जो म्हणू शकतो सिनियर पर्सन यामध्ये असेल तर त्या ठिकाणी अशा गोष्टींमुळे त्यांचं पुढचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊ शकतं, शून्य होऊ शकतं. मग माझं सेल्फ स्टडी जे विद्यार्थी करत आहेत त्यांना रेकमेंडेशन असेल, ही जी न्यूज आहे ना सोलापूर टाइम्सवरची, ही डेफिनेटली खरी आहे. या न्यूजचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याची लिंक प्रोव्हाइड करेल, तुम्ही तो पहा. पण एक लक्षात घ्या, त्यांनी क्वेश्चन पेपर रिलीज केलेला नाही आहे आणि तो रिलीज होऊ नये म्हणून युनिव्हर्सिटी चांगली काळजी घेणार आहे. डोंट वरी. तुम्ही सेल्फ स्टडी करतात, डेफिनेटली प्रामाणिकपणे अभ्यास करा. कुठेही कुठल्याही न्यूजला बळी पडू नका. ही न्यूज खरी आहे, पुन्हा रिपीट करतो, खोटी नाही आहे, न्यूज खरीच आहे. क्वेश्चन पेपर 3.5 लाख रुपयात देण्याचं आश्वासन काही व्यक्तींनी दिलेलं आहे, ते गॅरंटेड आहे, दिलेलं आहे. पण क्वेश्चन पेपर हा लीकच होणार नाही अशी काळजी जर युनिव्हर्सिटीने डिस्पॅच करताना घेतली तर त्या ठिकाणी म्हणू शकतो 3.5 लाख रुपयात पर्टिक्युलर व्यक्तींना क्वेश्चन पेपर्स पोहोचणार नाही. डिस्पॅच होताना या गोष्टी केल्या जातात किंवा केल्या जाऊ शकतात. म्हणून जे योग्य ते पावले ती युनिव्हर्सिटी घेणार आहे. डोंट वरी. बाकी जी पेपर फुटीची ओरिजिनल क्लिप आहे सोलापूर टाइम्स यूट्यूब चॅनलवर ॲड केलेली, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड करत नाही, कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ती लिंक पाठवून देतो, तुम्ही ती लिंक तिथून पाहू शकता. ठीक आहे, कारण मी व्हिडिओ ॲड न करण्याचं कारण सांगाल, कॉपीराईटचा इश्यू असतो. ठीक आहे, दुसऱ्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ॲड नाही करू शकत, म्हणून त्या क्लिपचा व्हिडिओ मी ॲड केलेला नाही. तो विद्यार्थ्यामार्फतच शेअर केलेला व्हिडिओ आहे. तो तुम्हाला सोलापूर टाइम्स या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल आणि त्या व्हिडिओची डायरेक्टली लिंक तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता. त्या टेलिग्राम चॅनलवर लिंक मी शेअर करणार आहे. ठीक आहे, हा जो व्हिडिओ आहे ना त्याच्याच खाली ते लिंक शेअर करेल, तिथून तुम्ही ती क्लिप पाहू शकता. फक्त रिपीट करेल, नाराज काय होऊ नका. विद्यार्थी नाराज होत आहेत त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. क्लिप व्हायरल होती आहे, पेपर फुटला आहे यासाठी मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे. विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. पेपर खूप जवळ आलेला आहे, काही शेवटचे दिवस तुमच्या हातामध्ये आहे. या दिवसांमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह वेने अभ्यास करणं अपेक्षित आहे. आपले कष्ट आपल्याला वाया घालायचे नाही. सेल्फ स्टडीने आपण अभ्यास केलेला आहे. डेफिनेटली आपल्यासोबत योग्य तीच गोष्ट होणार आहे आणि आपण एक्झाम क्वालिफाय होणार आहोत. बाकी या क्लिपबद्दल मी युनिव्हर्सिटीला पण मेल करणार आहे वैयक्तिक. ठीक आहे, त्यांच्याकडून जो फीडबॅक येईल तो तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. सिंपल. सो डोंट वरी फ्रेंड, अजून पेपर लीक झालेला नाही आहे, लीक होईल
असं त्या व्यक्तींमार्फत म्हणलं जातं आहे. ठीक आहे, लीक झालेलं नाही, टेन्शन घेऊ नका. 24 तासाच्या आधी ते लीक करणार आहेत, पण तो लीक होऊ नये म्हणून युनिव्हर्सिटी आता काळजी घेईल, कारण ही क्लिप व्हायरल झालेली आहे. सिम्पल. सो डोंट वरी, लॉजिकली विचार करा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण देतोय. हा एक्झाम वर्षातून एकदा होत आहे. पुढचा एक्झाम कधी होईल माहीत नाही, 1.5 वर्ष होईल, 2 वर्ष होईल माहीत नाही आपल्याला. आत्ता हा एक्झाम होतोय ना, तर आत्ता प्रॉपर वेने अभ्यास करा. जो अभ्यास केला आहे तो रिवाईज करा, MCQवर फोकस करा आणि शांत डोक्याने पॉझिटिव्ह वेने पेपर द्या. कोण काय म्हणतंय सोडून द्या. आपण अभ्यास केला आहे, मागचा जो कटअप होता त्या कटअप इतके आपल्याला मार्क मिळवायचे आहेत, हे टार्गेट ठेवा. क्वेश्चन पेपर फुटतोय का काय होतंय आपल्याला घेणं देणं नाही. मागच्या वर्षी फॉर एक्झाम्पल तुमच्या कॅटेगरीचा तुमच्या विषयाचा कटअप 60 होता, तर यावर्षी आपल्याला 62% पाडायचे आहेत, हे टार्गेट ठेवा. एक्झाम्पल सांगितलंय. ठीक आहे, 2% आपल्याला एक्स्ट्रा पाडायचे, आपण एक्झाम क्वालिफाय होणार आहोत. तिकडे पेपर सर्वांना फुटून जाऊ नाही तर काही पण हो, टेन्शन घ्यायचं नाही आणि पेपर फुटणार नाही. ठीक आहे, डोंट वरी. सो फ्रेंड, आजच्या लेसनला तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.